रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल साजनी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल गौता सुकृताची जोडी गौता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवी वरा रखुमा देवी वरा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये वर्म चुकू नये निर्धार हे वर्म चुकू नये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पावन ये वास आणि काची वास आणि काची पावनई वास आणि म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुन ये वास आणि कांची पाहुनई वास आणि कांची पाहुनई वास आणि कांची पार कुमारी जय जय विठोबार कुमार पार कुमारी गोपाल कुमार जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी निष्ठावंत भाव
भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निशाळ विठ्ठले विश्वास निष्काम निशाळ विठ्ठले विश्वास निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निशाळ निष्काम निशाळ निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ये वर्म चुकू नये निर्धार हे वर्म चुको
निष्कामनिश्चल विठ्ठले विश्वास निष्कामनिश्चल विठ्ठले विश्वास अगुनये वास अनिगांजी
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अणिकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अणिकांची. विठ्ठला निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अणिकांची. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग चातुर्मास्याच्या सेवेकरता आपण घेतलेला आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज जो उपदेश करतात तो उपदेश नेमका कुणाला आहे या संबंधातली चर्चा आपण करून आलेलो आहोत. भक्ताचा स्वधर्म हे तुकोबाराय अभक्ताला सांगत नाहीत. ज्याचे धर्म त्याचे त्याला सांगावे लागतात. तुकाराम महाराज भक्तांना सांगतात भक्ताचा स्वधर्म काय आहे. अभक्ताला भक्ताचा धर्म सांगून काय उपयोग आहे. काय तो काही भक्तासारखा वागणार नाही, किंवा अभक्ताला जसा भक्ताचा धर्म सांगता येत नाही तसा भक्ताला अभक्ताचा धर्मही सांगायचं खरं म्हणजे कारण पडू नये. पण तरीही तुकोबाराय अशा भक्तांना त्यांच्या स्वधर्माची जाणीव करून देतात. संत महात्मे कुणाकुणाला उपदेश करतात याची चर्चा आपण करून आलो. जीवनमुक्ताला सुद्धा उपदेश करण्याची ताकद संतांची. तुकोबाराय इथे भक्तालाच उपदेश करतात. त्याचं अगदी एक सामान्य कारण सांगून मी पुढे जातो. खरं म्हणजे पुन्हा मागं जायचं काही कारण नाही, परंतु आला विषय म्हणून थोडंसं बोलून जातो. भक्ताला त्याच्या स्वधर्माची जाणीव करून द्यावी लागते. जसं भगवद्गीतेमध्ये क्षत्रियाला क्षात्र धर्माची जाणीव करून द्यावी लागली ना. अर्जुन हा क्षत्रिय, बरं आपण क्षत्रिय आहोत याची त्याला जाणीव नाही असं नाही असं नाही, तरी सुद्धा हे सकळ कुळ देखोने त्याच्या मनामध्ये काही गोंधळ माजला असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये काही विकल्प निर्माण झाले असतील. त्याला अर्जुनाला सांगावं लागलं, बाबा अर्जुना तू क्षत्रिय आहेस, तुझ्या ठिकाणचं सामर्थ्य तू जाणलं पाहिजेस, तुला मी तुझ्या सामर्थ्यावर. हा अर्जुन सामान्य नाही की त्यांनी कधीच युद्ध केलं नाही. आतापर्यंत अनेक याच कौरवांना सुद्धा पराजित केलेलं आहे. त्याचं स्मरण ज्ञानोबाराय त्या अर्जुनाला करून देतात. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. अर्जुना तुझ्या क्षात्र स्वभावाचं मी तुला स्मरण करून देतो. भगवंतानी क्षत्रियालाच क्षात्र स्वभावाचं स्मरण करून. आपण क्षत्रियाचं युद्धाचं काही आहे, भगवंताला ते युद्ध करवावं लागणार होतं. भगवंतानी त्या धर्माचं पालन करण्याकरता तशा पद्धतीची योजना केली वगैरे वगैरे विकल्प कोणी मांडतील. पण भक्ताला त्याचा स्वधर्म कसा भक्त त्याचा स्वधर्म कसा विसरू शकेल. कारण मागच्या कीर्तनामध्ये आपण पाहिलं होतं, स्वधर्म विसरणं म्हणजे स्वत्व विसरण. भक्त आपला स्वधर्म कसा विसरेल, म्हणून तुकाराम महाराजांनी भक्ताचा स्वधर्म काय आहे हे भक्ताला जाणवून द्यावं. मी त्याचं एक छोटं उत्तर देतो. अर्जुन आणि त्याचं क्षत्रियत्व हे जर आपल्याला क्षात्र स्वभाव जर मान्य करायचा नसेल, भक्त आपला स्वभाव विसरणार नाही, कारण तो भक्त आहे.
तो कुणाच्याही समोर जाऊ देत, तो आपला स्वभाव सोडणार नाही. कुणाच्याही समोर जाऊ देत, देवाच्या समोर आलेला त्याचा वैरी देव त्याला सोडणार नाही, पण भक्ताच्या समोर आलेला त्याचा वैरी भक्त त्याला सोडणार नाही. ऐका, दोन भाषा बोलतो मी. देवाच्या समोर वैरी आला तर देव त्याला सोडणार नाही, आणि भक्ताच्या समोर वैरी आला तर भक्त त्याला सोडणार नाही. म्हणजे काय? म्हणजे उत्तर इतकं साधं आहे, देवाच्या समोर वैरी आला तर देव त्याला जिवंत सोडणार नाही, आणि भक्ताच्या समोर वैरी आला तर संत त्याला संत बनवल्याशिवाय सोडणार नाही. हा दोन्हीतला फरक आहे. दोघांच्याही समोर. पण भक्त आपला स्वधर्म कसा विसरेल? विसरणे. आपण एक कथा संदर्भ नेहमी सांगतो ना, उगी धावता सांगतो. एक संत महात्मे संध्याकाळच्या वेळेला संध्या करायला म्हणून नदीमध्ये उतरले. त्यांची संध्या चालू होती. ओंजळीमध्ये अर्घ्याला त्यांनी पाणी घेतलं, आणि पाणी घेतल्यात सोडलं. सोडताना खाली पाण्यामध्ये पाहिलं तर एक विंचू वाहत चाललेला त्यांनी पाहिलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी प्रसिद्ध कथा. एक विंचू वाहत चालला होता. आता या महात्म्याला त्याची दया आली, दयार्द्र अंतःकरण, दया आली. आता माहिती आहे हा विंचू वाहत चाललाय, महात्म्याला दया. महात्म्याने त्याच्या इकडं तिकडं पाहिलं, काही पान वगैरे काही सापडतं का, झाडाची एखादी फांदी सापडली तर त्याला धरावं, किनाऱ्यावर टाकून द्यावं. इकडं तिकडं पाहिलं, प्रवाही पाणी, काही हातामध्ये काही पान, एखादी फांदी वगैरे काही आली नाही, काडी वगैरे आली नाही. महात्म्याने बघितलं, अरे हा वाहत चाललाय, हा जर असाच वाहत जाईल तर मरेल. मग काही हाताला लागलं नाही म्हणल्यानंतर महात्म्याने आपला हातच त्याच्या खाली घातला, हातावर त्याला बाहेर काढलं. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर जरा पाणी घेणे निथळलं. मग आता त्या हाताची ऊब जरा त्या विंचवाला लागली. तो मेला नव्हता, जिवंत होता, पण थोडंसं त्याला मरगळ आलेली, बेशुद्ध अवस्थेमध्ये चाललेला. हाताची ऊब वगैरे त्याला मिळाली. तो जरासा सावध झाला. सावध झाल्यानंतर आता या महात्म्याला माहित नाही हा महात्मा काय करतो ते. या त्या हाताची ऊब मिळाल्याबरोबर त्या विंचवाने आपलं करायचं ते काम केलं. त्याच्या हाताला डंख मार. डंख मारल्यानंतर आता महात्मा झाला म्हणजे काही दगड आहे का? त्याला काही वेदना होतील का नाही? महात्मा संत महात्मे झाले म्हणजे त्यांना काही वेदना नसतात का? असतात. हाताला डंख मारला, एकदम प्रतिक्रिया उमटली, एकदम त्याने हात झटकून टाकला. झटकल्याबरोबर तो विंचू पुन्हा पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर पुन्हा वाहत जायला लागला. पुन्हा यांनी विचार केला, हासा जर हा वाहत जाईल तर आपलं काही याचा हा मरून जाईल. मग दुसरा हात घातला. दुसरा हात घातला, दुसऱ्या हातावर त्याला बाहेर काढलं. आता आधीच तो सचेत झालाच होता. दुसऱ्या हातावर घेतल्याबरोबर त्याने नांगी मारायची ती मारली. आता किती विष असणार आहे त्या विंचवाच्या नांगीमध्ये, किती विष असणार. परंतु तो तेवढं हे गमतच आहे महाराज. एक सुभाषितकाराने असं सांगितलंय, विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी, वृश्चिक बिंदू मात्रेण ऊर्ध्वम वहती कंटकम. वासुकी जवळ 1000 भार विष आहे, पण तो बिचारा नम्र आहे. आणि याच्या नांगीमध्ये एवढंच आहे, पण पठ्याला तेवढ्याचाच अभिमान आहे, नांगीवर करून चालतो. ज्याच्याकडे थोडं असतं तो फार उडतो, ज्याच्याकडे भरपूर असतं ना तो वाजत नाही जास्त. त्याने पुन्हा डंख मारला. डंख मारल्याबरोबर पुन्हा वेदना झाल्या, पुन्हा त्रास झाला. आता ते काही विंचवाचं चावणं म्हणजे साधं चावणं नाही. साधं ते काही म्हणजे असं चावलं, मुंगी चावल्यासारखं झटकून टाकलं, इतकं ते साधं नसतं. तुम्ही कधी कधी जर तुम्हाला अनुभव नसला तर एकदा घेऊन पहा. मोठं अवघड काम असतं ते. वेदना आग 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 होते, मरायची वेळ येते, इतका आरडाओरडा मनुष्य करतो. झालं तर हाताला डंख पुन्हा झटकला, पुन्हा पाण्यात पडला. त्या महात्म्याला वाटलं पुन्हा, त्यांनी पुन्हा आपला पाय खाली घातला, पायावर काढावं. एक ग्रहस्थ तुमच्या माझ्यासारखा किनाऱ्यावर उभा होता. त्याने बघितलं तो, महात्मा काय करता महाराज? आणि काय करतो? विंचू वाहत चाललाय, त्याला बाहेर काढतो. तो माणूस म्हणाला, अहो मी मघापासनं पाहतोय, तुम्ही त्याला एका हातावर घेतलं, बाहेर काढलं, तो तुम्हाला चावला. दुसऱ्या हातावर घेतलं, पुन्हा डंख मारला, आता पाय घालता त्याच्या खाली.
हो म्हणे तो वाहत चालला, मरून जाईल. असा जर वाहत जाईल तर तो त्याला काही दुसरं साधन नाही, त्यामुळे कधी लागला कर्मधर्म संयोगानं किनाऱ्यावर तर वाचेल तो, नाहीतर जर असाच वाहत गेला तर मरून जाईल. म्हणून त्याला बाहेर काढतो. तो मनुष्य म्हणाला, अहो महाराज, तो 3-3 वेळेला तुम्ही त्याला बाहेर काढता तरी तो तुम्हाला डंख मारतो. जाऊ द्या ना, मरू द्या, कशाला त्याचा विचार करता? तुम्ही बाहेर काढूनही जर तो तुम्हाला चावत असेल तर कशाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता? जाऊ द्या, मरू द्या. महात्म्याने दिलेलं उत्तर मला महत्वाचं आहे. महात्मा म्हणाला, बाबा, एक सामान्य विंचू आपला स्वभाव सोडायला तयार नाही, तर मी स्वतःला संत म्हणून घेतो, मी माझा स्वभाव कसा सोडू सांग? तो जर मला चावल्याशिवाय राहणार नाही तर मी त्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या समोर कोणी येऊ देत, संत महात्मे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा विचार करतात. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. संतांच्या समोर भक्त आला का, या एखादा सामान्य मनुष्य आपला धर्म विसरला, संतांनी त्याला धर्माची जाणीव करून दिली, मान्य. अर्जुन आपला क्षात्र स्वभाव विसरला होता, भगवंतांनी जाणीव करून दिली, मान्य. स्वधर्म विसरेल तर तो भक्त राहील काय? मग तुकाराम महाराजांनी कोणाला स्वधर्म, भक्ताला जाणीव करून दिली, काय गरज पडली? त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो. त्याचं मी उदाहरणानं बोलतो ना, चला जास्त विस्तार करायचं कारण नाही. अर्जुन जर आपल्याला पटत नसेल, युद्ध जर आपल्याला पटत नसेल, भक्ताचंच उदाहरण पाहिजे असेल तर मी आपल्याला दुसरं उदाहरण देतो. ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला बाहेर पडले. आपल्याला सगळ्यांना परिचित असणारं चरित्र. भिक्षा मागायला बाहेर पडल्यानंतर अपमान तर रोजचाच होता. अपमान तर पावला पावलाला होता. कुणी जवळ येऊ द्यायचं नाही. ऐ चल लांब हो, संन्याशाची पोरं आम्हाला येऊन शिवता, लाजा वाटत नाहीत तुम्हाला? गावामध्ये सगळं गाव बाटवता, चला वा बाजूला, कशाला ही घाण आमच्या गावामध्ये आली, चला वा बाहेर. ज्ञानोबारायांना बोलतो. ज्ञानोबाराय तरी शांत, काही नाही, कुणावर चिडणं नाही, काही नाही, शांत चित्त. निघाले तसेच भिक्षा मागायला एका घरामध्ये गेले. तिथल्या, ए काय पाहिजे रे तुला? भिक्षा, कोरडी भिक्षा. भिक्षा पाहिजे. काय नाव तुझं? माझं नाव ज्ञानेश्वर. तुझे अजून भावंड आहेत ना? आहे. काय भावाचं नाव? मोठ्या भावाचं नाव? म्हणे निवृत्तीनाथ. लहान भावाचं नाव? सोपानदेव. आणि ती एक कार्टी आहे तुमच्या घरामध्ये, तिचं मुक्ताबाई. नाव ऐकली. निवृत्ती, ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई. तुमचा बाप काही वेदांती होता काय रे? नावं अशी ठेवली. असं लागलं महाराज मनाला, असं लागलं. काही नाही, शांत चित्त. नाही भिक्षा नाही. उपाशी राहण्याची वेळ आली, इंद्रायणी पाणी द्यायचं बंद करत नाही. पाणी पिऊन राहू, हरकत नाही. ज्ञानोबाराय तिथून परत आले. काय कथा संदर्भ पुष्कळ बदलून सांगितले जातात. काय करावं कळेना. घरी आले. काय या समाजाचं आम्ही काय घोडं मारलंय? काय या समाजाला आम्ही वाईट बोललोय? काय या समाजाला आम्ही समाजाचा तिरस्कार केला? काय या समाजाला आम्ही दूर लोटलं? समाजाशी आम्ही काही भांडलो का? काय समाजाचं वाईट व्हावं म्हणून काय आम्ही प्रयत्न केले? कशा करता आम्हाला असं टाकून बोलतात? कशा करता आम्हाला हे दुःख? विचारचक्र सुरू झालं. ज्ञानोबाराय घरात आले आणि ज्ञानोबारायांनी ताटी लावून घेतली. लावून घेतल्यानंतर ज्ञानोबाराय आज चिंतन करत बसले. आता ज्ञानोबारायांची ताटी लावणं याचा अर्थ काय करायचा हा पुन्हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. ज्ञानोबारायांनी ताटी का लावून घेतली असेल याचा विचार ज्ञानोबाराय जाणवत. आपण त्याचे अन्वय कोणत्या अर्थाने लावायचे हा पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे बघण्याच्या वृत्तीचा आणि दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. परंतु ज्ञानोबारायांनी ताटी लावून घेतली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुष्कळ वेळ झाला ज्ञानोबाराय बाहेर आले नाहीत. आत्ममग्न झालेले ज्ञानोबाराय चिंतन करतात, समाजाचं आमचं काय देणं घेणं म्हणून समाजाचा आम्ही विचार करावा. समाजाने असं काय दिलंय आम्हाला म्हणून समाजाचा आम्ही विचार करावा. समजा आम्हाला तर ब्रह्मज्ञान आहे, आम्ही समाजाला का द्यावं? आमचं आम्ही राहिलो, आमच्या आनंदामध्ये आत्ममग्न राहिलो, काय बिघडणार आहे? कशा करता आम्ही हा खटाटोप करावा?
कशाच करता गीता सोपी करावी, कशा करता अमृताचा अनुभव जगाच्या पदरात टाकावा, कशा करता आम्ही सोपं सोपं म्हणून हरिमुखे म्हणा जगाला सांगावं, कशा करता जो जे वांछील तो ते लाहोची तळमळ व्यक्त करावी. काय अडलंय आमचं, काय करायचंय, काही घेणं देणं नाही. हा समाज जर आम्हाला किंमत देत नसेल, आमची तळमळ जर यांना कळत नसेल, तर समाज जाणेन समाजाचं कल्याण जाणे. काही घेणं देणं नाही. ताटी लावून बसले. बराच वेळ झाला ज्ञानोबारायांनी दरवाजा उघडला नाही. पानं मांडून तयार झाली. मुक्ताबाईंनी सगळी पानं मांडली, सगळं झालं. भात वाढायचा आहे. ज्ञानदादा अजून येत नाही बाहेर. ज्ञानदादा बाहेर ये. दरवाजा वाजवला, उत्तर नाही. ज्ञानोबाराय बोलायला तयार नाहीत. ज्ञानोबारायांचा आवाज येईना. समाधी लावून बसलेत म्हणावं तर त्यांची समाधी चालती बोलती समाधी आहे. त्यांना वेगळी समाधी लावायचं काही कारणच नाही. त्यांचं भजन हीच समाधी, ज्ञानोबारायांचं चालणं हीच समाधी, ज्ञानोबारायांचं बोलणं हीच समाधी. समाधीतून ते बाहेरच येत नाहीत तर लागायचा संबंध काय? का ज्ञानेश्वर महाराज आवाज देत नाहीत, आवाज देत नाहीत? आता ते मुक्ताबाई आहे, ते खातही वेगळंच आहे. ते काही सामान्य काम नाही. बघितलं, ज्ञानेश्वर महाराज समाजावर रुसून बसले आणि मग मुक्ताबाईने ज्ञानोबारायांना बाहेरून समजावून सांगितलं. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना म्हणतात, अहो तुम्ही दरवाजा लावून बसला, ताटी लावून बसला, तुम्ही कोण आहात याची तुम्हाला जाणीव आहे का? तुम्ही सामान्य कोणी नाहीत, तुम्ही पावन मनाचे योगी आहात. योगी पावन मनाचा काहे अपराध, काहे अपराध, काहे अपराध. योगी पावन मनाचा काहे ज्ञानोबाराय कवाड लावून आत बसले, ताटी लावून बसले आणि मुक्ताबाई बाहेरून ज्ञानोबारायांना जाणीव करून देतात. मुक्ताबाईचं वय काय, ज्ञानोबारायांचं वय काय, कुणी कुणाला उपदेश करावा करू नये याची चर्चा मी करणार नाही. परंतु मुक्ताबाई बाहेरून ज्ञानोबारायांना सांगतात, जग जरी झाले वन्नी संती सुखे व्हावे. तुम्ही व्हा, पाणी व्हा. जग जरी अग्नीसारखं तापलेलं असलं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल राहिलं पाहिजे. तुम्ही तर शीतल असाच, पण जगाला सुद्धा, तापलेल्या जगाला सुद्धा तुम्ही शीतल करा. तुम्ही असं रागावून बसू नका, कारण तुम्ही जर रागावून बसला तर या जगाचा उद्धार कोण करणार? तुम्ही जर रागावून बसला तर या जीवाचा उद्धार कोण करणार? तुमच्या अवताराचं प्रयोजन काय? याच्याकरता मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सावध करून सांगतात की ज्ञानदादा सावध हो बाबा, असं रुसून चालत नाही. आपल्याला आपला स्वधर्म काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याला जर क्वचित प्रसंगी, आता ज्ञानोबारायांनी हे चरित्र का दाखवलं? याच्यामध्ये ज्ञानोबाराय खरंच जगावर रुसले होते का? ज्ञानोबाराय असे जगावर रागावणं शक्य आहे का? ज्ञानोबारायांचं व्यापक अंतःकरण पाहिलं तर ज्ञानोबारायांना राग येण्याची शक्यता आहे का?
काहीच शक्यता नाही. पण मुक्ताबाईच्या मुखातून अशा पद्धतीचा उपदेश प्रकट करून घेण्याकरता ज्ञानोबारायांनी लीला केली असली तर कुणी सांगा. रागवणं ही सुद्धा ज्ञानोबारायांची लीलाच आहे. माझ्या मुक्ताबाईच्या ठिकाणी काय भावना आहेत, जगताच्या संबंधानं संतांनी आपला स्वधर्म कसा पाळला पाहिजे हे मुक्ताबाईच्या मुखातून जगाला सांगण्याकरता जर ज्ञानोबाराय कवाड लावून बसले असले तर कुणाला माहिती काय आपण काय अंदाज करू शकतो, काही नाही. पण ही लीला ज्ञानोबारायांनी दाखवली आणि मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना दरवाजा उघडायला लावून त्यांच्या स्वधर्माची जर जाणीव करून दिली असेल तर भक्त बऱ्याच वेळेला आपल्या स्वधर्मापासून बाजूला होण्याची शक्यता असते. त्यावेळेला संतच अशा भक्ताला स्वधर्माचा मार्ग दाखवू शकतात. विठ्ठला विठ्ठला. कारण खूप आहेत. समाज रागावला, संत आपला स्वधर्म विसरून बसले. कारण खूप आहेत. कारण किती सांगता येतील. बऱ्याच वेळेला संत आपल्या स्वरूपामध्ये अशा अवस्थेमध्ये गुंतून जातात, त्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं गुंतून जातात की त्यांना जगताचं भानही राहत. आणि जगताचं जर भान नसेल संतांना तर त्यांना पुन्हा व्युत्थान दशेवर आणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे महत्वाचं असतं. ज्ञानोबारायांनी कवाड लावून घेतलं म्हणजे काय, म्हणजे सगळी दारं ज्ञानोबारायांनी बंद करून घेतली. दारं बंद करून घेणं म्हणजे काय, दारं बंद करणं याचा अर्थ काय. खरं म्हणजे दार बंद करायला माणसाला शिकलं पाहिजे. माणसं दारं बंद करत नाहीत हीच तर मुख्य अडचण. मी जरा वेगळं बोलतो. तुम्ही म्हणाल असं कसं, अलीकडच्या काळात तर दारं बंद करूनच चाललंय सर. शेजारच्या घरात कोण राहतं आम्हाला माहित नाही, कारण आमच्या घराचं दार आम्ही कधी बाहेर जायला नात येण्याशिवाय अन्य कारणाने उघडतच नाही. ही दारं बंद करून उपयोग नाही, ही दारं उघडी ठेवली पाहिजेत. पण काही दारं ही लावून घेतली पाहिजेत, बस. काही दारं बंद करून घेतली पाहिजेत. ज्ञानोबारायांनी पुष्कळ ठिकाणी चर्चा केली, मला त्याचा विस्तार करायचा नाही. पण विशेषतः मला जर आला विषय म्हणून ओघानं बोलायचंच झालं तर ज्ञानोबारायांनी त्या क्रियेतून सगळ्या जगाला दाखवून दिलं की प्रबोधन करणारी जी कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत यांनी कधीतरी दरवाजा बंद करून आत्ममग्न झालं पाहिजे. कीर्तनकारांना कधीतरी हे वाटलं पाहिजे की आपण काय करतो आहोत, आपल्या कीर्तनाचा परिणाम समाजावर काय होतोय, समाज आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो आहे आणि आपण समाजाला नेमकं काय देतो आहोत याचा कुठेतरी विचार एका कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी कधीतरी दरवाजा लावून केला पाहिजे. कधीतरी आत्ममग्न झालं पाहिजे. जर इतकी कीर्तन प्रवचन होऊनही जर समाजामध्ये परिवर्तन होत नसेल तर हा दोष कीर्तन प्रवचन करणाऱ्यांचा मानायचा का समाजाचा मानायचा. समाज तर बिघडलेला आहे याचे माहितीच आहे आपली. आम्ही एवढी कीर्तन करूनही जर समाजामध्ये परिवर्तन होत नसेल, कीर्तनामध्ये एवढं ऐकूनही एखादा तंबाखू सोडतच नसेल तर सांगणाऱ्याचा दोष का खाणाऱ्याचा दोष. सांगणाऱ्याचा दोष महाराज, खाणाऱ्याचा नाही. तो तर खातोच आहे आधीपासून. पण आमच्या सांगण्यात ही ताकद नाहीये की त्याला असं वाटावं की आपण सोडलं पाहिजे. आमच्या सांगण्यात हा प्रामाणिकपणा नाही, आमच्या सांगण्यात ती तळमळ नाही, आमच्या सांगण्यामध्ये तशा पद्धतीचं प्राकट्य नाही, आमच्या सांगण्यामध्ये खरंच त्याला स्वहिताची जाणीव व्हावी अशी तळमळ दिसत नसेल तर कोण आमच्याकडे कशा करता येईल सांगा. आत्ममग्न झालं पाहिजे. आता चातुर्मास संपला की कीर्तनाला बंदच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ चालूच आहे. महाराज ऍडजस्ट करा हे चालूच आहे. आता 8 महिने हेच आहे, ऍडजस्ट करणंच चालू आहे, दुसरं काहीच. कोणत्याही वेळेला या, आम्ही 3 ते 5 कीर्तन करू. पण तुम्ही कीर्तन, त्या कीर्तनाला किती माणसं असणार आणि कोण असणार, पण माणसांचं चालू आहे, कीर्तनच चालू आहे. मी बोलतोय असं कृपा करून समजू नका, मी तेच करतो. मला काही दुसरं नोकरी नाही, उद्योग नाही, मी तेच करतो, कीर्तनच करतो. परंतु ज्ञानोबारायांनी आम्हाला हे दाखवून दिलं की हे दार कधीतरी लावून घेतलं पाहिजे. कधीतरी आम्ही आत्ममग्न झालं पाहिजे. आमच्या कीर्तनातून आम्ही खरंच काय समाजाला देतो आहोत याचा कधीतरी कीर्तनकारांनी प्रबोधनकारांनी विचार केला पाहिजे. कधी ज्ञानेश्वरी सांगणाऱ्यांनी गाथ आपण अभंगावर कीर्तन करतो, खरंच आपण तुकोबारायांना अभंगातून जे मांडायचंय ते प्रामाणिकपणानं समाजाच्या समोर मांडतो आहोत का याचा विचार केला पाहिजे का. ज्ञानोबारायांनी दाखवून दिलं.
आणि असा कदाचित बऱ्याच वेळेला आत्मस्वरूपाची जाणीव झालेला एखादा भगवत भक्त जर त्या जाणीवेमध्ये गुंतून पडला असेल, जर त्याच आनंदामध्ये भावविभोर झालेला असेल, तर त्याला पुन्हा व्युत्थान दशेमध्ये आणून, त्याला जागृत अवस्थेमध्ये आणून, हे जग सगळं दुःखानं पीडित झालंय बाबा, तुम्ही जर असं स्वतःच्याच आत्मस्वरूपामध्ये मग्न राहाल तर या जगाला तारणारं दुसरं कोणी नाही. म्हणून तुम्हाला सावध झालं पाहिजे, या जगतामध्ये फिरलं पाहिजे आणि या जगताला त्यांच्या स्वधर्माची, स्वकर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. हा भक्ताचा स्वधर्म हा भक्ताला बऱ्याच वेळेला सांगावा लागतो. म्हणून तुकोबाराय भक्तालाच भक्ताचा स्वधर्म सांगतात. मुक्ताबाई ज्ञानोबारायांनाच स्वधर्माचं स्मरण करून देते, तसं तुकोबाराय सगळ्या भक्तांना आपल्या स्वधर्माचं स्मरण करून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही नुसतं भक्त म्हणून घेणं एवढ्यात तुमचं भक्तत्व नाही. तुम्ही हभप म्हणून घेणं याच्यात तुमची ती कर्तव्यता नाही जीवनाची. मग याच्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे याचा विचार तुकोबाराय आपल्याला सांगताना सांगतात की त्यांनी काही गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. त्या स्वधर्मावरून, त्याच्यावरून त्याचं भक्तत्व सिद्ध होणार आहे. काय त्यांनी पाळलं पाहिजे तुकोबाराय सांगतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून ये. निर्धार हे वर्म चुकून ये. विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास. निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून ये. निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून ये. तुकोबाराय या अभंगामध्ये भक्ताला त्याच्या स्वधर्माची जाणीव करून देतात. त्या भक्तांचा स्वधर्म काय हे तुकोबाराय सांगतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. स्वधर्म सांगतात आणि त्या स्वधर्माच्या पालनाचं वर्मही तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. चरणाचा अर्थ काय करायचा आपण विचार करून आलो. 4-5 पद्धतीनं आपल्याला या चरणाचा अर्थ करता येतो. निष्ठावंत भाव आणि निर्धार हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि निष्ठावंत भावानं आणि निर्धारानं जगणं हेच त्याचं वर्म आहे. एक अर्थ आपण बोलून आलो. निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि या स्वधर्माच्या पालनाकरता निर्धार हे वर्म आहे. निष्ठावंत अंतःकरण आणि भगवत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि त्याच्याकरता निर्धार हे वर्म आहे. वेगवेगळे अर्थ आपण पाहून आलो. एका अर्थाचं चिंतन आपलं चालू आहे. निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि निर्धार हे त्याचं वर्म आहे, अशा सरळ अर्थाचा आपण आता विचार करतो. याच्यातला निष्ठावंत भाव म्हणजे काय, निष्ठा निष्ठा या शब्दाचा अर्थ काय,
याचा अर्थ करताना मागच्या द्वादशीला आपण थोडासा असा विचार करून आलो. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म या श्लोकामध्ये भगवंतांनी निष्ठा ज्ञानस्य या परा असं जे म्हटलंय त्याच्यातल्या निष्ठा पदाबद्दल बोलत असताना आचार्यांनी निष्ठा परिसमाप्ती एवढाच अर्थ केला. निष्ठा म्हणजे परिसमाप्ती. परिसमाप्ती म्हणजे काय, परिसीमा म्हणजे काय, मधुसूदन सरस्वतीने त्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की परिसमाप्ती म्हणजे काही नाही, तदनंतरम साधनांतरम न अनुष्ठेयम असते. त्याच्यानंतर अन्य कोणत्याही साधनाची प्रवृत्ती न होणं याला परिसमाप्ती परिसीमा असं म्हणतात. निष्ठा म्हणजे काय, एक निष्ठा प्राप्त झाली की त्याच्यानंतर अन्य साधनं करायची गरज राहत नाही, त्याला परिसमाप्ती असं म्हणायचं. शंकरानंदाने आणखीन वेगळं भाष्य केलं. विकार निर्मुक्त अशी अंतःकरणाची स्थिती म्हणजे निष्ठा. आपण मागच्या द्वादशीला बोलून आहोत. निश्चला स्थिती, विकार निर्मुक्तो निश्चला स्थिती निष्ठा. शंकरानंद बोलतात टीकेमध्ये. निष्ठा म्हणजे काय, अंतःकरणामध्ये कोणताही विकार नसलेलं असं निश्चल झालेलं जे अंतःकरण आहे त्याला निष्ठा असं म्हणा. 3 अर्थ आपण पाहिले. या 3 अर्थाचा विचार मागच्या द्वादशीला आपण करून आलो. आणखीन एक विचार मागच्या द्वादशीला आपण सुरू केला होता, त्याचा विचार मला आत्ता करणं भाग आहे. थोडंसं प्रस्तावना लांबली आपली या द्वादशीला, परंतु असो. निष्ठा म्हणजे काय आहे याचे एवढे जरी अर्थ असले तरी तुकाराम महाराजांनी निष्ठा ज्या पद्धतीनं सांगितली त्या पद्धतीनं निष्ठा कुणी सांगितलेली नाही. अरे निष्ठा म्हणजे कुणाबद्दल निष्ठा, कशी निष्ठा म्हणजे नेमकं निष्ठेचं स्वरूप काय, तुकाराम महाराजांनी याच अभंगामध्ये चिंतन करताना या निष्ठावंत भावाचा विचार करताना 4 प्रकारच्या निष्ठा आपल्याला या अभंगात सांगितल्या. काय काय सांगितल्या आपण विचार करून आलो त्याचा. मी फक्त स्मरण करून देतो आणि पुढे चालतो. निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची या दुसऱ्या चरणातल्या सर्व पदांचा विचार करताना या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी 4 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. याच्यामध्ये निष्काम या पदानं कर्मनिष्ठा सांगितली, निश्चळ या पदानं अंतःकरण निष्ठा सांगितली, विठ्ठली विश्वास या पदानं ईश्वरनिष्ठा किंवा तत्वनिष्ठा काही म्हणा ती तुकोबाराय बोलतात, आणि पाहुनय वास आणि कांची इथं तुकाराम महाराजांनी भावनिष्ठा आपल्याला सांगितली. मागच्या वेळेला आपण तत्वनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठा वेगळं केलं होतं, आता मी ते 1 करतो. चला, जास्त म्हणजे 5 प्रकार करण्यापेक्षा 4 केलेले बरे, म्हणजे थोडं लवकर संपेल. एक पहिली निष्ठा तुकोबाराय बोलतात निष्काम, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव म्हणजे काय, निष्कामता अंतःकरणामध्ये ठेवणं हाच निष्ठावंत भाव आहे. कर्माबद्दलची निष्ठा तुकोबाराय या अभंगामध्ये प्रकट करतात. कर्मामध्ये निष्ठा असते का, सरळ आहे, निष्ठा असल्याशिवाय कर्मच होत नाही. पण तुकाराम महाराज कर्म म्हणत नाहीत, त्या कर्माचा वाचक जो शब्द तुकोबाराय बोलतात तो आहे निष्काम. निष्काम काय असतं, निष्काम भाव नसतो. निष्काम असतं ते फक्त कर्मच असतं. निष्काम ज्ञान नसतं. ज्ञानामध्ये निष्कामता निर्माण होईल हा नंतरचा प्रश्न आहे, पण ज्ञान निष्काम नसतं. भक्ती निष्काम नाही, निष्काम असेल तर ते फक्त कर्माचरण आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये बोलत असताना निष्काम या पदानं जी सांगतात ती कर्मनिष्ठा आहे. भक्तानं कसं राहिलं पाहिजे, कोणत्या निष्ठेनं राहिलं पाहिजे, अमुक एक कर्म करून त्या कर्मातून मला अमुक एक फल मिळवायचंय याचा विचार भक्तानं स्वजीवनाच्या बाबतीत करायचा नसतो. त्याचं प्रत्येक कर्म हे स्वतःच्या प्राप्तीकरता किंवा स्वार्थाकरता प्रेरित झालेलं नसतं, तर भक्ताचं कर्म हे जगताला कर्म कसं करावं हे दाखवण्याकरता घडलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला तुम्ही सर्व संतांची चरित्र पहा, त्यांच्याकडून घडलेल्या प्रत्येक कर्माचा तुम्ही विचार करा. ते कर्म त्यांच्याकरता त्यांनी केलेलं नाही, जगताला आदर्श घालून देण्याकरता त्यांनी ते कर्म केलंय. निष्कामता. म्हणून तुकोबाराय आपल्याला बोलतात, आपण परवाही विचार करून आलो ज्ञानेश्वरीमध्ये, मागे विचार करून आलो, अनेक वेळेला विचार करून आलो. तुकोबाराय म्हणतात आम्हाला आता काहीच नाही, काम नाही झालो पाही रिकामा, ही निष्काम अवस्था आहे.
काम अंतःकरणामध्ये नाही. आत्मानं चेत द्विजानीयात अहमस्मीति पुरुषः किमर्थम कस्य कामाय शरीरमनुसंजरेत. या एका श्रुतीवर भाष्य म्हणून पंचदशीचं एक अख्खं प्रकरण खर्च झालंय. मला विस्तार त्याचा करायचा नाही, पण मला बोलायचंय काय ऐका. अंतःकरणामध्ये कोणता काम आहे तुकोबारायांच्या? कोणताही काम राहिलेला नाही. कामाचा तर त्यांच्या अंतःकरणाला तशा अर्थाने लौकिक अर्थाने स्पर्शही नाही. सामान्य अर्थाने काम जर घेतला तर, आणि काम या शब्दाचा अर्थ अपेक्षा असा जर घेतला तर संतांच्या अंतःकरणाला, तुकोबारायांच्या अंतःकरणाला त्याचाही काही स्पर्श नाही. निष्काम, कुठलाही काम नाही. मग कर्माबद्दलची निष्ठा ही निष्काम पदातून दाखवायची असेल तर संत जे कर्म करतात ते प्राप्तीसाठी नसेल तर का करतात? आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म थांबवता येत नाही. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रकृतीचा संग आहे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म करावं लागतं. ही अपरिहार्यता आहे. म्हणून अरे संतांना देहाचं काय पडलं महाराज? त्यांना वाटेल तेव्हा त्या देहाचा लय करता येतो, वाटेल त्यावेळेला त्या देहात तो देह प्रकट रूपानं दाखवता येतो. ज्ञानोबाराय समाधी अवस्थेमध्ये गेले याचा अर्थ ज्ञानोबाराय आता पुन्हा कधी कुणाला दिसणारच नाहीत का? कितीतरी भाविकांना ज्ञानोबारायांनी दर्शन दिलंय समाधीनंतर. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेले किती वेळा परत आले महाराज त्यांच्या मुली करता. कितीतरी उदाहरण आहेत. निळोबारायण करतात परत आले. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मुली करता त्यांना परत यावं लागलं. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे ते गेले याचा अर्थ त्यांनी आपला देह लपवला याचा अर्थ असा होत नाही की ते आता तो देह आता दिसणार नाही. त्यांना वाटलं तर दाखवतील, नाही तर न दाखवतील. एवढं काय त्या देहाचं कौतुक आहे त्यांना? त्या देहाबद्दल त्यांना काही आसक्ती नाही. आपण बोलून आलोय मागे पुन्हा पुन्हा तेच. ते विसदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावे मग शरीर. काय त्या शरीराचं व्हायचंय ते होऊ देत, राहील नाही तर जाईल. काय त्या शरीराचं एवढं. परंतु मी का बोलतो आपल्याला आपण लक्षात घ्या. भक्ताच्या संबंधामध्ये जे निष्कामतेचं चिंतन तुकोबाराय करतात, ही निष्कामता भक्ताच्या ठिकाणी असली पाहिजे. हा त्याचा स्वधर्म आहे. निष्ठा ही कर्मनिष्ठा तुकोबाराय दाखवतात. कर्मनिष्ठा दाखवतात म्हणजे काय? त्याची निष्काम कर्माचा परिणाम काय? बरं जाऊ द्या. निष्ठा आणि कर्म या दोन्ही शब्दाचा समन्वय करून मी आपल्याला सरळ ज्ञानेश्वरीत घेऊन चालतो ना. ज्ञानेश्वरी चला 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय आपल्याला कर्माची निष्ठा दाखवतात. निष्ठा केले कर्म झाडा करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये बोलताना काय म्हणतात? निष्ठा केले कर्म म्हणजे ही कर्मनिष्ठा आहे हे सिद्ध होतं. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ ठिकाणी त्याचा विचार करता येईल. मला जास्त त्याचा विस्तारही करायचा नाही. पण ही एक कर्मनिष्ठा काय आहे जरा थोडस बाजूला जाऊन बोलतो. कर्मनिष्ठ होणं वेगळं आणि कर्मठ होणं वेगळं. कर्मठ वेगळा आणि कर्मनिष्ठ वेगळा. कर्मनिष्ठालाच दुर्दैवाने कर्मठ समजलं जातं. कर्मनिष्ठ वेगळा असतो आणि कर्मठ वेगळा असतो. कर्मठ म्हणजे कोण याच्यावर एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. तो फक्त त्या क्रियेशी संबंध ठेवतो. त्या क्रियेच्या मागे असणाऱ्या भावाचा त्याचा संबंध नाही. आपण कोणत्या हे कर्मशास्त्राने करायला सांगितलंय हे असंच झालं पाहिजे बस. बाकीचा विचार तो करायला तयार नाही. हे असं का सांगितलं असेल याचं चिंतन करायला तो तयार नाही. शास्त्र म्हणतं असं असंच झालं पाहिजे. हे असं असं होताना असं असं झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे. हे असं असं करताना हे असं असं घडलं पाहिजे, हे असं विचार केला पाहिजे, तसंच केलं, संपलं. हे कशा करता करायला सांगितलंय? हे कर्म नाही केलं तर काय परिणाम होतो किंवा केलं करताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव काय ठेवावा, काही त्याला घेणं देणं नसतं. फक्त कर्माशी संबंधित असतो. कर्म फलावर दृष्टी ठेवून कर्माशी संबंधित असतो. तो कर्मठ आहे. पण कर्मनिष्ठ जो आहे तो नुसता कर्म आणि कर्मफलाचा विचार करत नाही. ज्ञानोबाराय कर्मनिष्ठ आहेत. तुकाराम महाराज कर्मनिष्ठ आहेत पण कर्मठ नाहीत. कर्मठ नाहीत कारण त्यांना माहिती आहे या कर्मामध्ये काय दोष असू शकतात. हे कर्म आपल्याला किती घातक ठरू शकतं, या कर्मातले दोष काय हे तुकोबारायांना निश्चित माहिती आहे. कर्मधर्म नव्हती सांग उण्या अंगे पतन हे माहिती आहे त्यांना.
कर्मनिष्ठ वेगळा आणि कर्मठ वेगळा. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये सुद्धा चिंतन करताना या परमात्म स्वरूपाची आशा अंतःकरणामध्ये जो धारण करतो आणि अशा पद्धतीनं षटकर्मामध्ये जो उडी घालतो, धैर्य बाहूंचा भरवसा धरून जो सत्कर्मामध्ये त्या षटकर्मामध्ये उडी घालतो, त्याला ज्ञानोबारायांनी तिथं कर्मनिष्ठ असंच म्हटलं. घालिता षटकर्माचा घालिता षटकर्माचा धारिसा काहीतरी शब्द वापरलाय, कर्मनिष्ठ असं म्हटलं. तो कर्मनिष्ठ शब्द वापर. असा कर्मनिष्ठ जो आहे, लावली आशा त्याला, परमात्मा स्वरूपाची आशा त्याने अंतःकरणामध्ये धारण केलेली आहे. एवढं करून तो धैर्य बाहूचा भरवसा आहे त्याला, धैर्य बाहूंच्या जोरावर तो तिकडं प्रवृत्त होतो. पण घालिता षटकर्माचा धारिसा कर्मनिष्ठ, पण षटकर्मामध्ये उडी मारतो, धैर्यानं उडी मारतो, तो कर्मनिष्ठ. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन. म्हणून निष्काम या पदानं तुकोबारायांनी आपल्याला भक्ताची कर्मनिष्ठता सांगितली. निष्ठावंत असावं, पण कशाच्या बाबतीत निष्ठावंत असावं? निष्काम कर्माच्या बाबतीत निष्ठावंत असावं. विठ्ठला विठ्ठला. निष्काम कर्मनिष्ठता हे तुकोबाराय बोलतात. भक्ताची कर्मावरही निष्ठा आहे, पण निष्काम कर्मावर, सकाम कर्मावर तो निष्ठा ठेवत नाही. म्हणून झाडा करून रजत, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. कोणतं कर्म? निष्ठा केले कर्म. निष्ठेनं केलेलं कर्मच अंतःकरणाची शुद्धता करून देतं, अंतःकरणातल्या रजतामाचा झाडा करून देतं. तेच कर्म आपण केलं पाहिजे ज्या कर्माने अंतःकरणातला रजोगुण अथवा तमोगुण वृद्धीला जाणार आहे. असं कर्म करता उपयोगाचं नाही, याची जाणीव भक्त महात्म्याला असली पाहिजे. हे का सांगितलं? कारण बऱ्याच वेळेला आत्ता आपण बोलून आलो ना, समाजाकडून प्राप्त झालेल्या कुठल्या तरी निंदेमुळे, अपमानामुळे संतांच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये क्वचित प्रसंगी, एखाद्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जर क्वचित प्रसंगी एखादा काही क्रोधासारखा भाव निर्माण झाला आणि त्याने असं ठरवलं की नाही, हा मला त्रास देतो ना, चला याला शाप देऊन जाळून टाकू, तर तिथं शाप देण्यामध्ये कोणत्या गुणाचं प्राबल्य तुम्ही मानणार आहात? शाप देण्यामध्ये काही सत्वगुण नाही, शाप देण्यामध्ये तुम्हाला तमोगुण मानला पाहिजे. आणि जर तमोगुण तुमच्या ठिकाणी निर्माण झाला तर माणसं तेवढ्याचाच विचार करतात. म्हणून भक्ताच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण वाढू नये याच्याकरता, सत्वशुद्धीच्या धामाला त्यांनी प्राप्त व्हावं याच्याकरता त्यांनी निष्काम कर्माचरण केलं पाहिजे. याला ज्ञानोबाराय कर्मनिष्ठा असं म्हणतात. निष्ठा केले कर्म, झाडा करून रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. ज्ञानोबाराय म्हणतात हे जर कर्मनिष्ठा असेल तर निष्काम या पदानं तुकाराम महाराजांनी आपल्याला कर्मनिष्ठा सांगितली. विठ्ठला अजून विचार थोडासा पुढे करायचा झाला तर निश्चळ या पदातून तुकाराम महाराजांनी अंतःकरण निष्ठा दाखवली. अंतःकरणाचा, अंतःकरण हा शब्द मी जरा सामान्य अर्थाने वापरतो. इथं प्रत्येकाचा स्वतंत्र विचार करायला मला वेळ नाही. अंतःकरण म्हणल्यानंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वाचा स्वतंत्रतेनं विचार करायला मला वेळ नाही. परंतु मी तरी त्यातल्या त्यात अंतःकरण निष्ठा एवढंच म्हणतो. निश्चळ या पदाने तुकाराम महाराज भक्ताच्या ठिकाणची असणारी अंतःकरण निष्ठा सांगतात. भक्ताचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? हे निश्चळच असलं पाहिजे. ज्या अंतःकरणाला चंचलता आहे ते अंतःकरण भक्ताचं असणं शक्य नाही. बऱ्याच वेळेला काही अशा सामाजिक विकारांमुळे भक्ताच्या अंतःकरणामध्ये चंचलता निर्माण होण्याची शक्यता असते. जसं ज्ञानोबाराय सैरभैर झाले की काय या समाजाचं आपलं घेणं देणं आहे म्हणून आम्ही समाजाच्या हिताचा विचार करावा, दार लावून बसले, चंचलता निर्माण झाली असं आत्ता तरी म्हणणं सुद्धा मला जड जात. ज्ञानोबारायांना चंचलता निर्माण झाली हे म्हणणं सुद्धा पाप आहे. पण काय करू, मी मला ते सांगायचंय म्हणून बोलतो.
तुकोबाराय स्वतः बोलतात ना, बऱ्याच वेळेला तुकोबारायांची साधक अवस्था चालू असताना तुकाराम महाराजांच्या अभंगातून जे प्रतिबिंब त्या अवस्थेचं प्रकट झालंय ते जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज स्वतः सैरभैर झालेले आपल्याला दिसतात की नाही. तुकाराम महाराज स्वतः सैरभैर झाले. तुकाराम महाराज देवाला तशी प्रार्थना करतात. आपल्या संसारामुळे तुकाराम महाराजांच्या चित्ताच्या ठिकाणी निर्माण झालेली चंचलता ही तुकाराम महाराजांनी कितीतरी ठिकाणी आपल्याला सांगितली की देवा माझं चित्त ताऱ्यावर नाही. मी किती प्रयत्न केले तरी मला माझ्या मनाला काबू आणतायत, मनावर ताबा मिळवता येत नाही. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, काय काय करीतो या मना परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. काय काय करीतो या मना परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा या मनाला स्थिर राहण्याकरता मी काय केलं नाही मला सांगाल. काय काय करीतो या मना परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. मला या मनाने पतनाला नेलं, भलत्या सवे धावे सैराट. या मलाचं काय सांगा. कोण बोलतं हे? सामान्य तुमच्या माझ्यासारखा माणूस जर म्हणाला असता देवा मनाला काय काय करतो, मन ताब्यात राहत नाही, तर आपण समजू शकलो असतो. हे बोलणारं सामान्य व्यक्तिमत्व नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातली भाषा. काय काय करतो या मना परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. या मनाला आवरण्याचे किती उपाय देवा मी केले, पण हे मन माझ्या ताब्यात राहत नाही. स्वतः बोलतात तुकोबार. संतांचंच उदाहरण द्यायचं झालं तर अजून एक उदाहरण देतो मी आपल्याला. अजून एक उदाहरण देतो. मन ताब्यात राहत नाही म्हणणारं दुसरे संत ज्याने मनाचे श्लोक सांगितले. समर्थ रामदास स्वामी देवाला प्रार्थना करतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. देवा या मनाला अनुदिनी अनुतापे, तापलो रामराया, परमदिन दयाळा, निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धावा. करुणाष्टक वाचा आपण. समर्थ बोलतात, देवा अनुदिनी अनुतापे तापलो, मी किती तापलो, रोज माझं तापणं चालू आहे. रोज मी तापतोय संसाराच्या तापे, तापलो मी देवा करिता या सेवा, कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय. तुकोबाराय बोलतात, देवा मी तप्त झालो. समर्थ बोलतात, ज्यांनी मनाचे श्लोक रचले ते समर्थ बोलतात, माझं मन माझ्या ताब्यात नाही. अचपळ मन माझे नावरे आवरित. माझं मन किती आवरायचा प्रयत्न केला तरी मला आवरता येत नाही. परी हे अनावर आवरी परी अनावर आवरी, परी अनावर आवरता, अनावर आवरता. नाही अवसान ते घडी तुरो एक देत नाही, एक देत नाही अवसान ते घडी पुन्हा एक देत नाही. परी हे अनावर. तुकोबाराय बोलतात, माझं मन जागेवर नाही. मनाची चंचलता सगळ्या संतांनी प्रकट केलेली. मी म्हणतो सामान्य माणसाने प्रकट केली, नवल नाही. तुकोबारांनी प्रकट करावं, माझं मन जागेवर नाही, मी अनावर आहे, आवरायचा प्रयत्न केला तरी देव आवरला जात नाही. समर्थांनी प्रकट करावं. बोलू का? याच्यातही मला फार आश्चर्य वाटत नाही. अजून पुढचं बोलतो. समर्थांनी देवाला म्हणावं माझं मन देवा ताब्यात नाही, याच्यात नवल नाही. नवल याच्यात आहे की समर्थांनी ज्या देवाला सांगावं माझं मन ताब्यात नाही, त्या देवाचं मन तरी ताब्यात आहे का एकदा त्याला विचारा. त्या देवालाच विचारा. ज्या रामचंद्र प्रभूला समर्थ म्हणतात,
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. जे समर्थ म्हणतात अचपळ मन माझे नावरे, तुझ विण शिण होतो धाव. धावरे धाव. म्हणून ज्या रामचंद्र प्रभूला धावा करून समर्थ बोलवतात त्या रामचंद्र प्रभूंना विचारा, तुमचं मन ताब्यात आहे का? रामचंद्र प्रभू म्हणतात, माझं सुद्धा मन ताब्यात नाही, माझं सुद्धा मन ताब्यात नाही. योग वासिष्ठामध्ये कथा संदर्भ आहे. रामचंद्र प्रभू राज्याभिषेक करायचा होता. रामचंद्र प्रभूंना आपापसात ठरलं. वसिष्ठ विश्वामित्र होते. वसिष्ठांनी विचारलं, अरे दशरथाला, म्हणे रामाला राजा. दशरथ राजे म्हणाला, आनंद आहे, माझ्याही मनात तेच आहे, काहीच प्रश्न नाही, करून टाका अभिषेक, करून टाका, करून टाका. दशरथ राजे म्हणाले, माझं काही म्हणणं नाही, पण एकदा त्याला विचार. तो काय म्हणतो माहित नाही, त्याचा विचार काय आहे माहित नाही, त्याला विचारलं पाहिजे. ज्याला अभिषेक करायचा त्याला त्याची संमती तरी घेतली पाहिजे शास्त्रदृष्ट्या. वसिष्ठ म्हणाले, बोलवा रामचंद्र प्रभूला, बोलवा. बोलवा म्हणल्यानंतर बोलवलं, निरोप गेला. रामचंद्र प्रभू आले. बघितलं वडील बसलेले आहेत आसनावर, सिंहासनावर, आपले गुरुजन बसलेले. आसन घेतलं, खाली बसले. रामचंद्र प्रभू एक आसन टाकलं, खाली पायाजवळ बसले. आपल्यापेक्षा वडील मंडळी जेव्हा उच्च आसनावर बसलेली असतात तेव्हा आपण स्वतः उच्च आसनावर बसू नये, बसू नये. एक आसन टाकलं, खाली बसले. आणि खाली बसतानाही जमिनीवर बसू नये असा नियम. जमिनीवर बसू नये माणसाने, काहीतरी आसन घेऊन. म्हणून बघा तुम्ही कीर्तनाला प्रवचनाला येताना बरेच लोक आपलं आपलं आसन घेऊन येतात. म्हणजे इथं टाकलेलंच असतं पण तरी घेऊन येतात, बरोबर. कारण काय आहे, स्त्री आणि पुरुषाचे कोणते अवयव पृथ्वीला लागावेत आणि लागू नयेत याचं शास्त्र आहे. त्यामुळे स्त्रियांना साष्टांग नमस्कार घालायला परवानगी नाही. स्त्रीनं आपली छाती जमिनीला लागू द्यायची नाही. हा, पुरुषांनी ते, म्हणून स्त्रीचा साष्टांग नमस्कार हा 2 चवड्यावर बसून 2 गुडघे टेकवून कपाळ नाक हे जमिनीला टेकवणं, हे स्त्रियांचा साष्टांग नमस्कार हा असतो. 2 हात, 2 गुडघे, त्याच्यानंतर 2 चवडे पायाचे 2 चवडे, 2 गुडघे, 2 हात, कपाळ आणि नाक जमिनीला टेकलं की हा स्त्रियांचा साष्टांग नमस्कार. त्याने असं पूर्ण झोपायचं नाही. स्त्रीनी जमिनीला अशा पद्धतीने पालथं झोपून साष्टांग नमस्कार स्त्रीनं करायचा नाही. पुरुषांनी सुद्धा पृथ्वीला कोणता आपला इंद्रिय लागावं, अवयव लागावा, लागू नये याचा विचार केला पाहिजे. याच्याकरता रामचंद्र प्रभू एक आसन घेऊन खाली पाय, जाऊ देते. आता रामचंद्र प्रभू शास्त्र पाळतील याच्यात नवल काय, त्याच्यात काय फार काय, फार मोठं आहे. ते जे पाळतील तेच शास्त्र आहे, त्यांनी शास्त्र पाळावं हा काही नियम आहे काय नाही. बसले. बसल्यानंतर खाली मान घातली, हात जोडून विचारलं, कशासाठी बोलावं, कशा करता मला बोलव. दशरथ राजे, वसिष्ठ या दोघांनी सांगितलं, वसिष्ठ मुनींनी सांगितलं, रामा तुला अभिषेक करावा असं आमचं म्हणणं आहे. तुला काय म्हणायचंय, तुला काय म्हणायचंय, तुला राज्याभिषेक करावा असं आमचं म्हणणं आहे. तुला काय म्हणायचंय, तुझी काही बाजू आहे का? रामचंद्र प्रभूने हात जोडून सांगितलं, प्रामाणिकपणानं सांगतो, मला राज्याभिषेक करू नका, मी तेवढ्या अधिकाराचा नाही. यांना वाटलं हे नम्रतेनंच बोलतात, यांना वाटलं नम्रता आहे, विनयाने राम बोलतो. नाही, रामचंद्र प्रभू म्हणाले, खरंच गुरुजी मला अभिषेक करू नका. वसिष्ठाने विचारलं, का करू नका, का करू नका, का करू नका, का करू नका, त्याला काही कारण आहे का नाही? आम्ही सांगतो त्याला काही अर्थ आहे का नाही? तुझे गुरुजी ज्या अर्थी तुला सांगतात, तुझे वडील ज्या अर्थी तुला सांगतात, ते काही विचार करूनच बोलत असतील. तू जर त्यांचा निषेध करतोस, त्यांच्या मताचा नकार देतोस, तर त्याला काही अर्थ आहे, काही कारण असलं पाहिजे. बोल काय कारण? तू जर त्यांचा निषेध करतोस, त्यांच्या मताचा नकार देतोस, तर त्याला काही अर्थ आहे, काही कारण असलं पाहिजे. बोल काय कारण आहे, का नको म्हणतोस तू? त्यावेळेला रामचंद्र प्रभू जे बोलले ते मला आत्ता म्हणायचंय, म्हणून मी हे सगळं सांगितलं आपल्याला. रामचंद्र प्रभू वसिष्ठांसमोर बसून असं म्हणाले की तुम्ही मला राज्याभिषेक करण्याचा विचार करता, पण प्रामाणिकपणानं सांगतो मला राज्याभिषेक करू नका. म्हणे का करू नका? रामचंद्र प्रभूच्या मुखामध्ये असे शब्द आहेत, मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिराकुले शून्य तांडविने जाता वृतम आशा पिशाचिका. रामचंद्र प्रभू असं म्हणाले, मम चित्त महारण्ये, माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन बसली, जी माझं चित्त शांत राहू देत नाही.
मग रामचंद्र प्रभूचं चित्त जर शांत नाही तर तुमची माझी काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला त्यामुळे जोपर्यंत चित्ताची चंचलता आहे तोपर्यंत काहीच परमार्थ कुठलाच स्थिर नाही, परमार्थातलं काहीच चांगलं नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात की निश्चळ या पदाने कुठली निष्ठा दाखवायची? संतांची निष्ठा कुठली दाखवायची? अंतःकरण निष्ठा. संतांचं अंतःकरण स्थिर आहे, संतांचं अंतःकरण सैरभैर नाही. तुकोबाराय ती निष्ठा आपल्या कृतीतून प्रकट करतात. चंचळ चित्तासी ठेवोनी आठाई, चंचळ चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, चंचळ चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी लीना भावे चंचल चित्तासी ठेवोनी चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, संताचे पायी लीन व्हावे. तुकोबाराय म्हणतात मला बोलायचंय ते हे चंचल चित्त याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. ठेवोनिया ठाई, ठेवोनिया या क्रियापदाविषयी मला बोलायचंय. ठेवोनिया म्हणजे चित्त चंचल आहेच आहे, ते एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीच आहे, पण त्याला जबरदस्तीनं तशा पद्धतीनं स्थिर करावं लागतं. ही अंतःकरण निष्ठा तुकोबाराय निश्चळ या पदानं दाखवतात. संत कसे असले पाहिजेत? निष्काम कर्मनिष्ठा सांगितली. संत कसे असले पाहिजेत? भक्त कसे असले पाहिजेत? निश्चळ असले पाहिजेत. अंतःकरण निष्ठा तुकोबाराय व्यक्त करत. संतांच्या बाबतीमध्ये ही निष्ठाचं एका अर्थानं, ही परिसमाप्तीचं एका अर्थानं. चित्ताचं स्थैर्य निर्माण झालं. मागेही आपण बोलून आलो द्वादशीला, मी पुन्हा विस्तार करत नाही. म्हणून अशा पद्धतीने तुकोबाराय अंतःकरण निष्ठा निश्चळ या पदानं दाखवतात. तिसरा विचार करा, विठ्ठली विश्वास या पदानं तुकोबाराय काय दाखवतात? ईश्वरनिष्ठा दाखवतात किंवा तत्वनिष्ठा म्हणा, त्याला काही म्हणा, ईश्वरनिष्ठा म्हणा किंवा तत्वनिष्ठा म्हणा. कशातून दाखवतात? विठ्ठली विश्वास, विठ्ठलावर पूर्णतः विश्वास असणं याला तुकोबाराय एक निष्ठा म्हणतात. ही भगवंतावरची पूर्ण निष्ठा, ईश्वरनिष्ठा, तत्वनिष्ठा म्हणा पाहिजे तर. याला विठ्ठलाई विश्वास म्हणजे विठ्ठलावरच विश्वास ही निष्ठा म्हणतो. ऐका, ईश्वरनिष्ठा, ईश्वरनिष्ठा म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी ह्यांचं तर कौतुक केलंय ना महाराज. आपण पसायदान रोज वाचतो, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी जमावी. कुठं जमावी? कुठेही क्षेत्रामध्ये जमावी, कुठेही जमावी. वर्षत सकळ मंगळी, सगळ्यांवर सकळ मंगळाचा वर्षाव करणारे जी ईश्वरनिष्ठ. ईश्वरनिष्ठ या पदाचा अर्थ करतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. कुठल्या? पंढरपूरला, आळंदीला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमा.
आता पंढरपूरला ईश्वरनिष्ठ जमतात का संसारनिष्ठ जमतात हे माहिती नाही. ईश्वरनिष्ठ फार कमी, फार कमी. केवळ आणि केवळ ईश्वरालाच, परमात्म्यालाच, त्याच तत्वाला तत्व म्हणून मानणारे जे असतात ते ईश्वरनिष्ठ, त्यांना ईश्वरनिष्ठ म्हणा. या निष्ठावा ज्ञानोबा आहेत तर ह्याच्या पुढे जाऊन बोलतात. आपण थोडंसं अजून विचार करा. मी आपल्याला पुढचं बोलतो, हे पूर्ण करतो, पुढे चलतो. जगतामध्ये ईश्वरावर निष्ठा असणारे, ईश्वरावर म्हणजे फक्त देवावरच निष्ठा असणारे, देवावरच पराकोटीचा भाव असणारे असे जे ईश्वरनिष्ठ, त्यांची मांदियाळी जमावी. आणि त्यांनी काय करावं? एकत्र बसून ब्रह्ममायेची, घटपटाची चर्चा करत बसावं. त्यांनी काय करावं? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी. आणि त्यांनी काय करावं? इकडं तिकडे ह्याचं बोल, त्याचं बोल, इकडं काय झालं, तिकडं काय झालं, तुमच्याकडे पाऊस पडला काय, आमच्याकडे पडला काय, काय एकमेकांबरोबर फक्त परमतत्वाचं, रहस्याचं चिंतन करत बसावं? नाही 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 नाही. त्यांनी काय करावं? अनवरत भूमंडळी भेटतो भूता. ईश्वरनिष्ठ दोन भूमिका तुकोबारा इथं बोलतात. एकतर त्यांनी जगताच्या संबंधानं अनवरत वर्षाव केला पाहिजे. आणि कोण आहेत ते ईश्वरनिष्ठ? जे सगळ्यांवर सकळ मंगळाचा वर्षाव करतात ते. बस. वर्षत सकळ मंगळी आणि अनवरत भूमंडळी भेटतो भूता. सगळ्यांवर सकळ मंगळाचा वर्षाव करत अनवरत या ईश्वरनिष्ठांनी भूमंडळावर फिरत राहिलं पाहिजे, एका जागी बसून न राहिलं पाहिजे. ईश्वरनिष्ठ म्हटलं यांना. कशा करता म्हटलं? नाहीतर मग त्यांना काय, ते जीवनमुक्त झालेले बसतील एका जागी, काहीतरी करत बसतील, एकमेकांबरोबर जास्तीत जास्त बोलत बसतील, याच्या पलीकडे काय करतील? पण नुसतं बोलत बसण्याने जगताचं हित होत नाही, जगताची कृतार्थता नाही. जर ते हिंदीत एक म्हण आहे, ते मोठं आहे ते प्रकरण, पण थोडक्यामध्ये सांग. महम्मद जर त्या पर्वताकडे येत नसेल तर पर्वताने महम्मदाकडे आलं पाहिजे. त्याचे संदर्भ सांगत नाही मी आपल्याला, परंतु ते कुराणामधले संदर्भ आहेत त्याचे. असो, माझा काही त्याचा अभ्यासही नाही, परंतु ऐकीव सोडून द्या, मला काही आत्ता कर्तव्य नाही. समाज जर या ईश्वरनिष्ठांकडे आमचं कल्याण करा असं म्हणून येणार नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे ईश्वरनिष्ठांचं काम नाही. तो जर तुमच्याकडे येत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, बाबा सेवितो हा रस, वाटितो आणि का घ्या रे, होऊ नका रानभरी. हे इकडं तिकडं टाकू नको, इकडं तिकडं जाऊ नको, हे तुझ्या पदरात पाडून घे, स्वतःची कृतार्थता करून घे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ईश्वरनिष्ठ शब्द ज्ञानोबाराय बोलतात, तो त्याच शब्दाचा भाव तुकोबाराय विठ्ठली विश्वास या पदातून व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठल. किंवा दुसरा भाव जर ज्ञानोबारायांचा बोलायचा झाला, निष्ठ म्हणजे तत्वनिष्ठ म्हणजे काय, ईश्वरनिष्ठ म्हणजे काय, याचा विचार ज्ञानोबारायाने 5व्या अध्यायात प्रकट केला. मी आपल्याला भगवंताची भाषा सांगतो आणि ज्ञानोबारायांचा त्याच्यावरचा विचारही सांगतो. भगवान असं बोलतात, तद्बुद्धस्तदात्मानम. माझा मुद्दा तिथंच आहे. तन्निष्ठस्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञान निर्धूत कल्मषः. ज्ञानोबारायांची पहिली ओवी, तन्निष्ठ तद्बुद्धस्तदात्मानम तन्निष्ठ तत्परायणः. एवढं सगळं ज्ञानोबारायाने एका ओवीत आणलं. पहिली ओवी बुद्धिनिश्चये, आत्मज्ञान. काय सांगितलं? तद्बुद्ध. तद्बुद्ध इथं सांगितलं. त्याच्यानंतर काय पुढं बोलणं केलं? तदात्मानम. ज्ञानोबाराय बोलतात, ब्रह्मरूप भावी आपणा आपण. तन्निष्ठा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. तत्परायण तत्परायण अहर्निशी. श्लोकाचा पूर्ण पूर्व भाग ज्ञानोबाराय एका ओवीमध्ये आणून आपल्याला सांगतात, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ही ब्रह्मनिष्ठा तुकोबाराय विठ्ठली विश्वास या पदानं दाखवतात. विठोबा कुमारी जय 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 विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार
विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये 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 बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार कुमार विठोबार कुमार निष्ठवंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठवंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठवंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठवंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहून वास अनेकांचे अनेकांचे पाहून वास अनेकांचे पाहून वास अनेकांचे निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहून वास अनेकांचे
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वासाणिकांची तुक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भक्ताला आपल्या स्वधर्माची जाणीव करून देतात. जाणीव करून देण्याची गरज काय वगैरेचा विचार आपण करून आलो. एका श्लोकाचा विचार फक्त आता आपण करत होतो. तत्वनिष्ठा किंवा हे ईश्वरनिष्ठा सांगण्यासाठी भगवंतांनी वापरलेले शब्द तद्बुद्धस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायण गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशः याच्यावर ज्ञानोबरायांनी केलेलं व्याख्यान बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं म्हटलंय. थोडासा जर पुढचा अजून एक अन्वय जर या श्लोकाचा बघायचा झाला तर अजून एका भूमिकेतून आपल्याला या संदर्भामध्ये पाहता येतं. काय आहे? कर्मनिष्ठा, अंतःकरणनिष्ठा, तत्वनिष्ठा किंवा ईश्वरनिष्ठा आणि भावनिष्ठा या सगळ्याचा विचार आपल्याला आणखीन एका भूमिकेतून करता येतो. तद्बुद्धस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणा 4 गोष्टी आहेत. बुद्धय याचा विचार करत असताना इथं आपल्याला कर्मनिष्ठेचा विचार करता येतो. तदात्मानम इथं अंतःकरणनिष्ठेचा विचार करता येतो. तन्निष्ठा इथं आपल्याला तत्वनिष्ठेचा विचार करता येतो आणि तत्परायण इथं आपल्याला भावनिष्ठेचा विचार करता येतो. अजून थोडासा वेगळा भाव या श्लोकाचा आपल्या समोर सांगतो. तद्बुद्धस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायण याचा विचार करताना तुकाराम महाराजांनी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची या 4 गोष्टी या पहिल्याच पूर्वार्धामध्ये या श्लोकाच्या आपल्याला सांगितलेल्या आहेत असं चिंतन करता येईल. कारण कर्माचा आणि बुद्धीचा एक अन्योन्य संबंध आहे. कर्माचा आणि बुद्धीचा एक अन्योन्य संबंध आहे. बुद्धी नसणारा जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म निष्काम ठरत नाही. ऐका, बुद्धी नसताना मनुष्य बुद्धी पुरस्सर एखादं कर्म करतो. मला या कर्मातून काहीही मिळवायचं नाही ही बुद्धी जोपर्यंत मनुष्य स्थिर करत नाही तोपर्यंत ते कर्म निष्काम होणार नाही. ज्याला काय साधा विचार आहे ना, अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगतो या संदर्भामध्ये, पण वेळ जाईल म्हणून थोडासा धावता विचार करतो. ऐका, कर्माचा विचार करताना बुद्धीचा विचार करावा लागतो की नाही. ज्याला बुद्धी नाही त्यांनी केलेलं कोणतं कर्म त्याच्या किंवा जगताच्या कल्याणाचं होणार आहे? कुठलंच नाही. ज्याला बुद्धी नाही, वेडा माणूस आहे, त्यांनी एखादा दगड उचलला आणि देवावर फेकला, काय कुणावर त्याचा परिणाम? जगाच्या कल्याणासाठी तरी झालं का त्याच्या कल्याणाकरता तरी झालं? आपण काय करतो आहोत याची जाणीव माणसाला पाहिजे. कर्म करताना कर्माकडे बघण्याची जागृती, कर्मदृष्टीची जागृती माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. आपण कोणतं कर्म करतो, या कर्माचे परिणाम काय होणार आहेत, हे कर्म कुणाला उद्देशून आपण केलेलं आहे, कर्म करणारं कोण आहे, या कर्माचं फल काय आहे, याची सगळ्याची जाणीव असेल तर निष्कामता निर्माण होते. ही बुद्धी त्याच्या ठिकाणी जागृत पाहिजे की कर्म जरी माझ्याकडून होणारं असलं तरी कर्म करणारा मी नाही. ही बुद्धी जोपर्यंत जागी नाही तोपर्यंत निष्कामता येणार नाही. नाहीतर मी कर्म करतो म्हटलं की तो कर्मफलात अडकलाच. कर्माचा अभिमान आला की कर्माचं बंधन आलं. नेहमी आपण सांगतो तैसा कर्तृत्वाचा मधुवार कर्मफलाचा आस्वादूया दोहीचे नाव बंधक. हे कशा करता मी बोलतो आपल्याला? बुद्धीचा विचार, बुद्धी निश्चये, इथं निश्चयाचा विचार आहे आणि आत्मज्ञानाचा, बुद्धी निश्चयातून आत्मज्ञानाचा विचार करताना आत्ता आपण जो विचार करतो आहोत तो करा. ज्ञानेश्वरीमध्ये तो विचार करा. कुठून निघाला हा आत्मज्ञानाचा विचार? तो क्रमयोगी आत्मस्वरूपाला प्राप्त होतो असं जेव्हा भगवान बोलतात तेव्हा तो कुठून निघालाय? बुद्ध्या विशुद्धया युक्तो, तिथून निघालाय. जोपर्यंत अशा पद्धतीनं निश्चय करत तो येत नाही तोपर्यंत आत्मज्ञानापर्यंत तो येणार नाही. कर्मनिष्ठेचा विचार सांगताना भगवंतांनी बुद्ध्या विशुद्धया युक्तो इथून जर प्रारंभ केलेला असेल आणि त्याची परिसमाप्ती जर आत्मज्ञानामध्ये केलेली असेल तर बुद्धिनिश्चये आत्मज्ञान असं निष्काम कर्माचरणातून अंतःकरण शुद्धीद्वारा जो परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो तो भक्त आहे. अशा पद्धतीनं भक्ताचं एक चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. करता येणार नाही असं नाही. मग तो अशा पद्धतीचं कर्म का करतो? त्याच्या करता करत नाही बाबा, तो जगताला आदर्श घालून
देण्याकरता करतो. कारण जग कर्मातून निवृत्त होऊ शकत नसेल तर जगाला चांगलं कर्म कोणतं हे कळलं पाहिजे हे दाखवण्याकरता तो कर्म प्रवृत्त होतो, नाहीतर त्याला कर्म करण्याची गरज नाही. आत्मज्ञानी झाल्यानंतर कर्माचा विचार करायचं काय कारण आहे? यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः. त्याला पुढं काय आहे? त्याला पुढं काही करायचं कारण नाही. एक संगती म्हणून मी या श्लोकाचा फक्त विचार सांगतो. आत्मपरायण झालेला तो अंतःकरण शुद्धीचा, अंतःकरण निष्ठेचा तुम्ही विचार करा. तिथेही बुद्धीचा विचार आहे. अंतःकरण निष्ठा, बुद्धी इकडं तिकडं जाऊ नये याच्याकरता तुकोबाराय देवाला प्रार्थना करतातच की नाही. देवाला सांगताना तुकोबाराय हे बोलतात, संतांना प्रार्थना करताना तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये हे बोलतात की नाही. तुकोबारायांनी संतांना प्रार्थना करताना सांगितलं, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय समाधान करायचंय, काय सांगायचंय तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात, काय हे स्थिर राहेल बुद्धी, काही अरिष्ट नैल की मध्ये स्थिर राहील बुद्धी. सांगा बुद्धीचा विचार. ज्ञानोबारायांनी तो विचार सांगताना आपल्याला सांगितलं, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण अंतःकरणाश्रित असणाऱ्या परमात्म्याला आपलं आपण अंतःकरणानं जाणून घेणं, आत्मनिष्ठा अंतःकरण निष्ठेचा विचार तुकोबाराय इथं करतात. पुढचा विचार पहा, तन्निष्ठस्तत्परायण. तन्निष्ठा ही तत्वनिष्ठा आहे, त्याचा विचार आपण करून आलो. आणि शेवटी तुकोबाराय बोलतात ती भावनिष्ठा आहे, तत्परायण अहर्निशी. तत्परायण या शब्दाचा अर्थ काय करायचा? ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये त्या शब्दाचा खुलासा आपल्याला केलेला पाहायला सापडतो. 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक वाचा. कुठला श्लोक? मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानम मत्परायणः. ते मत्परायणः इथला विचार सांगताना ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. ज्ञानोबारायांची भाषा, तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेने अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मद्याजी चोख, याची नाव मत्परायण. विठ्ठला 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 म्हणून तुकोबाराय आपल्याला निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अणिकांची वास पाहू नये, तत्परायण होणं आहे. ऐका, विठ्ठली विश्वास याच्यामध्ये तन्निष्ठ होणं आहे. अंतःकरण परमात्मा रूप होणं याच्यामध्ये तदात मानम याचा विचार करता येतो. आणि कर्माच्या मागे बुद्धिपुरस्सर निष्काम कर्म करणं याचा विचार आपल्याला तद्बुद्धयः इथं विचार करता येतो. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अणिकांची हे तुकोबाराय बोलतात, तेच भगवान बोलतात. ज्ञानोबारायांनी 4 निष्ठेमध्ये आपण त्याचा विचार करतो. त्याच्यातली तत्वनिष्ठा झाल्यानंतर शेवटची निष्ठा ज्ञानोबाराय आपल्याला तुकोबाराय सांगतात ती भावनिष्ठा आहे. भावनिष्ठा कुठं व्यक्त केली तुकोबारायने? तुकोबाराय बोलतात पाहू नये वास अणिकांची, इथं भावनिष्ठा आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा भाव हा फक्त एकाच विषयाच्या बाबतीत अनन्यतेनं राहील असं नाही. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणाने माणसाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे भाव निर्माण होतात आणि त्या वेगवेगळ्या भावाची आलंबनं सुद्धा वेगवेगळी असतात. एकच आलंबन माणसाच्या अंतःकरणाला असू शकत नाही. कधी संसारातल्या शब्द विषयाचं आलंबन असतं, कधी स्पर्श विषयाचं आलंबन असतं, कधी रूप, कधी रस, कधी गंध, या वेगवेगळ्या विषयाचं आलंबन माणसाच्या चित्ताला असतं आणि त्या आलंबनानुसार ते चित्त त्या विषयाकडे आकृष्ट होत जातं. पण संतांचा भक्ताचा विचार केला तर तुकोबाराय त्याचा स्वधर्म सांगताना, त्याची निष्ठा सांगताना असं सांगतात, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाकडे जरी स्वाभाविक आपलं अंतःकरण खेचलं जात असेल, जरी आपला भाव खेचला जात असेल, तरी शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या समोर एक प्रश्न मांडा. कोणाचा स्पर्श, कोणाचा शब्द, कोणाचा गंध, कोणाचं रूप, कोणाचा स्पर्श? विचार करा. शब्द कोणाचा, स्पर्श कोणाचा, रूप कोणाचं, रस कोणाचा, गंध कोणाचा? विषय प्रश्न मांडा त्याच्या समोर. व्यवहारामध्ये कोणाचा शब्द, कोणाचा बायकोचा, शब्द कोणाचा मुलाचा, शब्द कोणाचा नवऱ्याचा, प्रपंच आहे. पण शब्द कोणाचा? परमात्म्याचा, परमात्म संबंधानं, याला म्हणायचं भावनिष्ठा. विठ्ठला विठ्ठला
बाकी कशालाही संत महात्मे प्रमाण देत नाहीत. दुसरं कोणतंही प्रमाण मानायला ते तयार नाहीत. त्यांच्यासाठी प्रमाण एकच आहे, भगवंताचा शब्द, भगवंताच्या संबंधानं निर्माण झालेला शब्द. दोनच शब्दाला त्यांच्याकडून प्राधान्य आहे. एकतर भगवंताचा शब्द, देव काय म्हणतो त्याला प्रामाण्य नाही, तर देवाच्या संबंधानं काय म्हटलं गेलं यालाच ते प्राधान्य देतात. म्हणजे त्यांच्या समोर शब्द विषयाचं आलंबन काय आहे? एकच आलंबन आहे, तो म्हणजे परमात्मा. दुसरं आम्ही कानाने काही ऐकत नाही. आमच्या कानावर दुसरं पडलं तर आमचा कानच ते आत घेत नाही. हो, भक्ताचं वर्णन, गुणातीताचं वर्णन करताना भगवंताने 14व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन आपण वाचा. ज्ञानोबाराय काय बोलतात? सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. प्रत्येक इंद्रियाला डोळे फुटलेत, त्याच्यामुळे नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा. 14व्या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन करताना ज्ञानोबाराय बोलतात काय आहे? नायकणे ते कानची वाळी, जे ऐकायचं नाही ते त्याचे कानच बाजूला टाकून देतात. न देखणे ते दिठीची गाळी, जे बघण्यासारखं नाही त्याची दृष्टीच त्या दृश्य पदार्थाला वाळीत टाकते, बाजूला टाकते. अवाच्य ते टाळी जिभची गा, जे बोलण्यासारखं नाही, परमात्म्याचं नाम सोडून जे काही आहे असं आपण म्हणतो ते बोलण्यासारखं नसेल तर त्याची जीभच त्या पदार्थाकडे, त्या शब्दाकडे तिकडे जाणार नाही. त्याची जीभ घेईल तर फक्त नामस्मरणच घेईल, नामच घेईल, दुसरं घेणार नाही. मी का बोलतो आपल्याला? सर्व इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक राबडी करत असेल, तो विवेक योग्य अयोग्यतेची जाणीव करून त्या इंद्रियाकडून त्या विषयाचा भोग घडवत असेल. समजा डोळ्याच्या ठिकाणी, डोळ्याच्या अंगणामध्ये विवेक राबडी करत बसला, फार सुंदर कल्पना आहे महाराज. कल्पना म्हणून जर, काव्य कल्पना म्हणून जर बघाल तर अशी कल्पना जगात तुम्हाला दिसणार नाही. इतकी सुंदर कल्पना ज्ञानोबाराय करतात. नेत्र हे इंद्रिय आहे, या डोळे नावाच्या इंद्रियाचं घर आहे आणि त्या घराचं एक अंगण आहे. त्या अंगणामध्ये, आपल्या अंगणामध्ये कोणी बसलेला असतो, आमच्या अंगणामध्ये कोणी नाही म्हणून आम्ही 2 पुतळे बाहेर काढून ठेवले, राखणदार म्हणून. बाहेर 2 चित्र आहेत का नाही, जाताना बघून जातो मी, बालदार चोपदार बाहेर चित्र. आम्हाला कोणी राखण नाही, आम्ही चित्र काढून ठेवलं आहे की नाही. तसं कुणा श्रीमंताच्या अंगणामध्ये एखादा कुणीतरी असतो बाबा, सिक्युरिटी गार्ड म्हणतात, कोणीतरी एक सुरक्षा रक्षक असतो. यांच्या घरात कोणी शिरू नये, यांच्या घरात नको तो माणूस चोर शिरू नये, यांच्या घरामध्ये यांच्याविषयी वैरभाव धारण करणारा शिरू नये, यांच्या घरामध्ये यांना मारणारा शिरू नये, यांच्या घरामध्ये कुत्र शिरू नये, यांच्या घरामध्ये गाढव शिरू नये. आधीच आत बसलेली गाढवं पुष्कळ आहेत, बाहेरचं गाढव यांच्या घरात जाऊ देऊ नये, याच्याकरता तो सुरक्षा रक्षक बाहेर बसलेला असतो की नाही. तो बाहेरच बसलेला असतो. मग तो काय करतो? तो बघतो यांचा नातेवाईक कोण आहे, यांच्या प्रेमातला कोण आहे, चल बाबा तू आज चल. तुम्ही कोण आहेत? नाही, आम्हाला जरा काहीतरी थोडं सप्ताह ठरलाय, पट्टी, चला बाजूला, चला पट्टी नाही, काय नाही, चला वा बाजूला, काही तुम्हाला पट्टी मिळणार नाही, पंक्तीचा खर्च मिळणार नाही. तुमचं काय काम आहे? काय नाही हो, मागच्या आठवड्या मला मध्ये तुमच्या साहेबांनी शिव्या घातल्या होत्या, जाऊन त्यांना शिव्या घालून येतो. तो म्हणतो चल बाबा तू तर पहिलं इथून बाहेर निघ, काही तुझा उपयोग नाही, मी तुला इथं थांबू देणार नाही. म्हणजे जे जे त्या घराकरता अयोग्य आहे तो सुरक्षा रक्षक जसा अयोग्य पदार्थाला दूर करतो आणि त्यांच्या प्रेमातल्याच व्यक्तींना आत सोडतो, तसं नेत्र नावाच्या इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक हा राबणी करत बसलाय, सुरक्षा रक्षक म्हणून बसला. आणि तो विवेक ठरवतो यांच्या डोळ्याला जे चांगलं वाटतं त्यालाच आत सोडायचं, जे चांगलं वाटत नाही, परमात्म्याचं रूप सोडून बाकीचं जे जे काही बघू नये अशा वर्गातलं असतं त्यांना आत सोडायचं कारण नाही. ते ज्ञानोबाराय सांगतात की सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची कर चरणी होती डोळे. त्यांच्या हातापायालाच डोळे फुटतात, त्यांचे हातपायच बघतात, कुठं जायचं कुठं जायचं नाही. अहो वारकरी निघाला, तोंडानं हरिपाठ चालू आहे, नामस्मरण चालू आहे, आपण कुठं चाललोय याचं भान राहिलं नाही आणि अचानक डोळे उघडून समोर बघितलं तर दारूचं दुकान दिसलं, वारकरी तिकडे जाईल का? त्याच्या पायालाच डोळे फुटले आणि तो ठरवतो इथं जाण्यासाठी आपले पाय नाहीत, आपले पाय मंदिरात जाण्याकरतायत. हे जसं तो वारकरी ठरवतो तसं साचची करचरणी होती डोळे. मग तो विवेक काय करतो? ज्ञानोबाराय सांगतात तो विवेक त्यांच्या इंद्रियाकडे निषिद्ध पदार्थाला येऊ देत नाही.
मग ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करताना सांगतात, नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जिभची गा. हे जवळ अनेक निषिद्ध पदार्थाला, अयुक्त पदार्थाला, वाईट पदार्थाला त्यांची इंद्रियच जवळ घेत नाहीत. हे कशा करता मी आपल्याला बोलतो, लक्षात घ्या. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय असले तरी या विषयाचं आलंबन काय, कोणाचा, हा प्रश्न तुम्ही त्याच्या समोर ठेवा. म्हणजे भक्ताची उत्तरं वेगळी सापडतील, सामान्य माणसाची उत्तरं वेगळी सापडतील. सामान्य मनुष्य म्हणेल शब्द कुणाचा, साहेबाचा, शब्द कुणाचा, मालकाचा, शब्द कुणाचा, याचा, शब्द कुणाचा, त्याचा, शब्द बायकोचा, शब्द मुलाचा, सगळ्या प्रपंचाचा शब्द ऐकायला माणूस तयार आहे. पण संतांचा शब्द ऐकायला मात्र माणूस तयार नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. संतांच्या वचनामध्ये आवडीनं तुमचं मन गेलं पाहिजे. मनाच्या मागे तुम्ही धावू नका. न घालावी धाव मनाची ओढी, मनाची ओढ धरून मनाच्या मागे तुम्ही धावत जाऊ नका. मग काय करा, वचनी आवडी संतांच्या, संतांच्या वचनामागे धावत जा. संतांचा शब्द महत्वाचा, भगवंताचा शब्द महत्वाचा. भगवान गीतेमध्ये जे अयोग्य म्हणतात ते अयोग्य, भगवान गीतेमध्ये जे योग्य म्हणतात ते योग्य. भगवंताचा शब्द आणि भगवत विषयक शब्द, शब्दाचं आलंबन फक्त आणि फक्त परमात्मा असेल तर याला आपल्याला या दृष्टीनं भावनिष्ठा म्हणता येतं. विठ्ठला विठ्ठला. आणखीन विचार सगळ्याच आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्याच सांगत बसायचं कारण नाही. तुम्ही सुज्ञ आहात, एकावरून त वरून ताकभात ओळखणारी मंडळी आहात तुम्ही. मला काही सगळं सांगायचं नाही. मुद्दा काय सांगायचा आहे, पाहो नये वास आणि कांची. इथं तुकोबाराय या भगवत भक्ताची भावनिष्ठा आपल्याला सांगतात. त्याचा भाव बदलत नाही. प्रपंच जरी डोळ्यासमोर आला तरी त्याचा भाव परमात्म्याचाच संबंधानं आहे, आणि परमात्मा जरी डोळ्यासमोर आला तरी त्यांचा भाव परमात्म्याच्याच संबंधानं आहे, हे लक्षात घ्या. बाकी तो कुणाबद्दलही विचार करायला तयार नाही. यालाच भक्तिशास्त्रामध्ये अनन्यता असं म्हणतात. अनन्यता, अनन्यता म्हणजे दुसरं काय, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही प्रमाण मानणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही पाहणार नाही, दुसरं काही ऐकणार नाही, मुखामध्ये दुसरं काही आम्ही घेणार नाही. आम्हाला मुखामध्ये येणार असेल तर फक्त भगवंताचं नामच येईल, दुसरं येणार नाही. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. 3 अक्षराचा गोड रस तेवढाच आम्ही सेवन करू, बाकीचा रस आम्हाला सेवन करायचं कारण नाही. संसारामध्ये रस नाहीच आहे. इतरा ठिकाणी रस दिसत असला, रसाचा आभास होत असला तरी आभासयुक्त रसाचा आम्ही विचार करणार नाही. 3 अक्षरांचा रस आम्ही सेवन करू. विठ्ठल 3 अक्षराचा रस, श्रीराम 3 अक्षराचा रस आम्ही सेवन करू. हे संत महात्मे आपल्याला सांगतात. इथं भावनिष्ठता व्यक्त झाली. संतांचा भाव बदलत नाही. एक भाव चित्ती तुकोबाराय लोक बोलतात, दुसरी युक्ती करायचं काही कारण नाही. एक भाव, एक या शब्दात मला आपल्याला बोलायचंय. एक भाव म्हणजे भावाचं वैविध्य तुकोबाराय मानत नाहीत, हीच भावनिष्ठा. वैविध्याचा अभाव निर्माण झाला की तिथं निष्ठा निर्माण होते. ऐका, निष्ठा म्हणजे वैविध्याचा अभाव आहे. विविधता सगळी बाजूला पडली की जो भाव निर्माण होतो तीच निष्ठा. आपण कोणत्याही अर्थाने विचार करा, बुद्धीचा विचार करायचा आहे ना, बुद्धीचे अनेक बुद्धीचे तरंग निर्माण होत असतील, ते सगळे जाऊन व्यवसायात्मिका बुद्धी एकेह अशी निर्माण झाली की ती बुद्धिनिष्ठा मानायची. लक्षात घ्या, अंतःकरणाचे सगळे धर्म बाजूला पडून अंतःकरण वृत्ती फक्त परमात्म्याच्याच चरणाशी एकरूप झाली, तिथं अंतःकरण निष्ठा मानायची. हे लक्षात घ्या. ईश्वरनिष्ठेचा विचार करताना किंवा तत्वनिष्ठेचा विचार करताना जीव, जगत आणि जगदीश्वर या 3 तत्वाचा विचार जरी वेदांत सांगत असला तरी जीवाची परिच्छिन्नता, जगताचं मिथ्यात्व या दोन्हीचा बाध करून फक्त जगदीश्वर हे तत्व सर्वत्र जो पाहतो तिथं आपल्याला ईश्वरनिष्ठा किंवा तत्वनिष्ठा मानता येते. मी का बोलतो, आणि विविध भावाची अलंबनं किंवा भावाची विविध अलंबनं बाजूला सरून भाव जर एकाच्याच ठिकाणी राहिला तर तिला भावनिष्ठा म्हणलं पाहिजे. म्हणजे जिथं वैविध्य संपून गेल्यानंतर अंतःकरणाची जी अवस्था निर्माण होते त्याला निष्ठा
निष्ठा, ती निष्ठा कर्माच्या संबंधात पहा, मग ती निष्ठा अंतःकरणाच्या संबंधात पहा, मग ती निष्ठा तत्वाच्या संबंधात पहा, अथवा ती निष्ठा भावाच्या संबंधामध्ये पहा. तुकाराम महाराजांनी या 4 पद्धतीचं विवरण आपल्या समोर ठेवलंय. ते कोणत्या रूपात? निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अणिकांची, अणिकांची वास पाहू नये, अणिकांची आशा तो महात्मा करत नाही, भक्त करत नाही. हा तुमचा स्वधर्म आहे, हा तुमचा निष्ठावंत भाव आहे. या भावाला तुम्हाला जागलं पाहिजे, कारण हाच तुमचा स्वधर्म आहे. आणि या स्वधर्माच्या पालनाकरता निर्धार हे वर्म आहे, हे तुकोबाराय बोलतात. सरळ संगती लावायची झाली तर निष्काम कर्माचरणामध्ये निर्धारच लागतो. सकामता आली की निर्धार गेला. ती सकामता येऊ नये याच्याकरता निर्धार लागतो. ऐका, अंतःकरण निष्ठेमध्ये सुद्धा अंतःकरणामध्ये वेगवेगळे विकल्प, मनाचं चांचल्य, चित्ताचं चंचलत्व, मनाचं सैरभैर होणं, मनाचं धावणं, बुद्धीचं अनेक ठिकाणी जाणं, अथवा अभिमानाचे अनेक विषय हे निर्माण न होऊ देता फक्त एकाच्याच ठिकाणी हे राहणं, याच्याकरता निर्धार करावा लागतो. तो निर्धार असल्याशिवाय अंतःकरण निष्ठा सिद्ध होणार नाही. तत्वनिष्ठेचा विचार केला तर तत्वनिष्ठा सुद्धा त्या निर्धाराशिवाय, हेच तत्व आहे, जगदीश्वर हेच तत्व आहे, हा निर्धार ठेवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. पहिल्यांदा तो पक्का विश्वास असावा लागतो. याच्याकरता म्हणून असंभावना, विपरीत भावनेचा विचार आपल्याला वेदांतामध्ये सांगितला जातो. आणि भावनिष्ठेच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला निर्धार करावा लागतो की हा आणि हाच आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. दुसरं आमचं कल्याण कोणीही करणार नाही. तू आणि तूच देवा आम्हाला रक्षण करशील. हे अर्जुन बोलला की नाही, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तूची भावनिष्ठा अर्जुन प्रकट करतो. ही भावनिष्ठा आपल्याला निर्धाराशिवाय, तूची या निर्धाराशिवाय ती भावनिष्ठा प्रकट करता येणार नाही. याच्याकरता निर्धार हे वर्म आहे. हा निर्धार काय आहे, हे वर्म काय आहे, हा स्वधर्म काय आहे. निर्धार नावाच्या वर्मानं स्वधर्माचं पालन म्हणजे निष्ठावंत असा भाव भक्ताच्या ठिकाणी कसा निर्माण होतो वगैरे निर्धार पदाच्या अनुषंगाने थोडासा विचार या अभंगाचा करायचा आहे. पुढची द्वादशी ही या चातुर्मासातली शेवटची म्हणत नाही, या चातुर्मासातली शेवटची द्वादशी आहे. त्याच्यामुळे पुढच्या द्वादशीला अजून मी पुढच्या चरणातही गेलो नाही. अजून निष्ठावंत इथंच मी अडकलोय. आता ज्याची निष्ठा जशी असेल अभंगाबद्दल तसा अभंग सुटेल, नसली निष्ठा सुटणार नाही. तसं जसं असेल तसं, पण पुढच्या द्वादशीला या सर्व विचाराची सांगता आपल्याला करायची आहे. तो विचार आपण पुढच्या द्वादशीला पाहू. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.